प्राचीन काळी एक सैनिक युद्धावरून घरी परत आल्यानंतर त्याची वागणूक पूर्णपणे बदललेली होती. आता तो छोट्या छोट्या गोष्टींवरून रागात येत होता. यामुळे घरातील तणाव वाढला होता. पत्नीला काय करावे समजत नव्हते. यातून मार्ग काढण्यासाठी पत्नी शहरातील प्रसिद्ध संताकडे गेली. या संताविषयी अशी मान्यता होती की हे पती पत्नीमधील प्रेम कायम ठेवण्यासाठी औषध द्यायचे. महिले आपले संपूर्ण दुःख सांगितले. संत हे महिलेला सांगितले की युद्धामधील भीषण दृश्य पाहून तुझ्या पतीचा स्वभाव आक्रमक आणि हिंसक झाला आहे. आपण यावर उपचार करू, परंतु यासाठी तू मला एका जीवनात वाघाचा एक केस आणून दे. महिला म्हणाली, हे तर अवघड काम आहे. एखाद्या वाघाचा केस मी कुठून आणू शकते? संत म्हणाले, याशिवाय तुझ्या पतीसाठी औषध तयार होऊ शकत नाही. महिलेला कोणत्याही परिस्थितीमध्ये पतीला ठीक करायचे होते. यामुळे तिने संताची अट मान्य होईल. महिला जंगलात गेली. तिने लपून एका वाघाच्या गुहेबाहेर मांसाचा तुकडा ठेवला. असे ती रोज करू लागली. हळू हळू तिची भीती नष्ट होऊ लागली. एके दिवशी ती मांस घेऊन आल्यानंतर वाघ गुहेच्या बाहेरच बसला होता. तिने लांबूनच वाघाकडे मांस फेकले. वाघाने मांस खाल्ले, परंतु महिलेला कोणतीही इजा केली नाही. त्यानंतर ती महिला दररोज वाघाला मांस खाऊ घालू लागली. काही दिवसांनी वाघ आणि महिलेमध्ये मैत्री झाल्यानंतर तिने वाघाचा एक केस तोडून घेतला. वाघाचा केस घेऊन ती लगेच संतांकडे आली. संत म्हणाले, जर तू वाघाला नियंत्रणात ठेवू शकतेस, त्याचा केस घेऊन येऊ शकतेस, तर तू तुझ्या पतीलाही नियंत्रणात ठेवू शकते. जर तू पतीसोबत प्रेमाने वागलीस तर हळू हळू त्याच्या स्वभावातही बदल घडू लागेल. यासाठी थोडा वेळ लागेल, परंतु पतीचे प्रेम तू पुन्हा जिंकू शकतेस. महिलेला संतांची गोष्ट लक्षात आली होती. त्या दिवसापासून ती पतीच्या क्रोधाचे उत्तर प्रेमाने देऊ लागली आणि काही दिवसांनीच पतीचे हृदय परिवर्तन झाले आणि दोघेही सुखी संसार करू लागले. कथेची शिकवण ही केवळ एक प्रेरक कथा आहे. या कथेचा सार असा आहे की व्यक्तीने ठरवल्यास तो आपल्या जोडीदाराच्या क्रोधी स्वभावाला शांत करू शकतो. यासाठी धैर्य आणि प्रेमाची आवश्यकता असते. धैर्य आणि प्रेमाने प्रत्येक गोष्ट हाताळल्यास जीवन नेहमी सुखी राहते. लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज या दोन्ही प्रकारचे फायदे तोटे आहेत. लग्न कसेही करा, आनंदी राहायचे असेल तर खालील गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वाईट परिस्थिती एकमेकांना सपोर्ट, भावनिक आधार देणे महत्त्वाचे, करणे महत्त्वाचे. या परिस्थितीला तूच कारणीभूत आहेस असे बोलणे नको. एकमेकांसाठी छोट्या गिफ्ट आणणे. दुसऱ्यासमोर मतभेद उघड करू नये. मतभेद तर असणारच आहेत. मतभेद आणि छोटे मोठे भांडण हे बेडरूम मध्ये करणे. दुसऱ्या समोर अजिबात म्हणजे अजिबात करू नये. एकमेकांचे 95% वेळा फोन उचलणे. तुमच्या आजूबाजूला शक्यतो तुमच्या लग्नाचे नाते अजून घट करतील अशी मंडळी असावीत. अर्थात हे 100% शक्य नाही. कोणत्याही आर्ग्युमेंट मध्ये कुणीच विना आणि कुणीच लुजर असणार नाही. आणि जर का तुमच्या नवऱ्याला तुम्ही भांडणात किंवा आर्ग्युमेंट मध्ये तुम्ही हरविले तरी तो तुमचा जन्माचा नवरा आहे हे विसरून चालणार नाही. एकमेकांबरोबर खोटे बोलू नका. प्रेम, कमिटमेंट, सत्यता, विश्वास, एकमेकांना समजून घेणे, विनयशीलता, एकमेकांना वेळ देणे, संवाद हे महत्त्वाचे पैलू आहेत. एकमेकांमधील वाईट सवयीची लिस्ट करण्यापेक्षा चांगल्या सवयीवर आणि गोष्टींवर जास्त फोकस करणे.